नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी लक्ष्मण गिरी मुंबईवरून आलो आहे उज्जैनला फॅमिलीसोबत. आणि निघताना तर असं वाटत होतं खूप लांब आहे उज्जैन, पण इकडे आल्यानंतर एवढं 4 किलोमीटर हा मोठा क्षेत्र आहे मंदिराचा, शंकराचा, महाकालेश्वराचा. आणि काल आम्ही 8:30 वाजता ट्रेन पकडली आहे मुंबईवरनं. 20:55ची ट्रेन आहे आणि मुंबई सेंट्रलवरनं ट्रेन आहे ती. अतिशय सुंदर प्रवास झाला आमचा. रिजर्वेशन कन्फर्म झाली. 3 महिने अगोदर तिकीट काढायची असते. इकडे बघा तुम्ही, सगळीकडे शंकराचं हे भेटतं आपलं माळा वस्तू पूजा आरतीचे. आणि तुम्ही इकडे आल्यानंतर फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या. खूप छान ठिकाण आहे, शांत आहे. इथली माणसं पण चांगली आहेत, समजूतदार आहेत माणसं. इथे आल्यानंतर तुम्हाला लुटालुटीचे कुठले प्रकार होणार नाही. आणि कधी पण उज्जैनला यायचं असेल तर तुम्ही 3 महिने आधी तिकीट कन्फर्म करूनच या, कारण की प्रवास करताना त्रास नाही झाला पाहिजे. आणि पुढे इकडे आल्यानंतर पण तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. जर तुम्ही 18-20 जण जर आलात तर तुम्हाला 3,000 रुपयेमध्ये 2 दिवसात मोठा लॉज भेटू शकतो. जर वन फॅमिलीसाठी जर पाहिजे असेल तुम्हाला तर साधारणतः 1-1.5 हजारामध्ये 24 तासासाठी तुम्हाला उपलब्ध आहे. आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर आतमध्ये तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल उज्जैनमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आत मंदिरात. पण काही जण घेऊन जातात, चोरून काढतात. म्हणजे जी इच्छा असेल तशी भक्ताची, आपण त्याला काही बोलू शकत. तुम्ही बघू शकता उज्जैनमध्ये. महाराष्ट्र सोडून मी कधी मुंबईच्या बाहेर गेलो नव्हतं. लग्नानंतर पहिल्यांदा आलो आहे, फॅमिलीसोबत आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे रिक्षा सगळ्या इलेक्ट्रॉनिक आहेत. बघू शकता सगळ्या इलेक्ट्रिक रिक्षा आहेत. 10 रुपये 20 रुपये सीट आहेत, 100 रुपये पण सीट आहे. पूर्ण दर्शन करायचं असेल तर एका माणसाचे 100 रुपये घेतले जातात. आणि पूर्ण महाकालेश्वर याचं सगळ्यांचं दर्शन केलं जातं. बघू शकता आता आम्ही मंदिराचा हा 4 किलोमीटरचा भाग एवढा मोठा आहे. त्या भागामध्ये आहे हे बघू शकता. प्रदूषणमुक्त आहे ही रिक्षा. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही, कुठल्या प्रकारचा आवाज नाही. मुंबईत सुद्धा टॅक्सीज आहेत 4 व्हीलर ह्या इलेक्ट्रॉनिक झाल्या पाहिजे आणि प्रदूषण कमी झालं पाहिजे. सगळ्या पासिंग झालेल्या गाड्यात समजू नका, त्याच्यावर नंबर आहेत गाड्यांवर. असं नका विचार करू इलेक्ट्रिक गाडी आहे की सरकार त्याला नंबर प्लेट नाही लावत. सगळ्या गोष्टीचं त्याला नियम आलेलं नाही. आरटीओतनं पास झालेलं आहे, प्रत्येक गाडीला नंबर भेटलेला आहे. नाहीतर नंबर नसेल, अपघात करून गेला, त्याला कोण वाली नाही, मग नंतर सरकारच जबाबदार आहे. पण आपण आपलं काम आहे की गाडी घेतल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. आमची धर्मशाळा जरा इकडे बघा सगळ्यांनी. हो मॅडम, हो मॅडम जरा बघा इकडे. आता वाटतं इकडे उज्जैनला इकडे बघा जरा. युट्यूब चालू आहे. हे पिल्लू हाय कर ना, हाय करा. कसं वाटतंय उज्जैनला? मस्त वाटतंय.